तर भावांनो, स्वागत आहे का नवीन ब्लॉग मध्ये। आज रात्री आमच्या गावात खूप पाऊस झाला आणि बघू शकता तुम्ही कशा प्रकारे इथं गावामध्ये पूर घुसलेला आहे। तर बघू शकता तुम्ही इथं गावातली मंडळी जमलेली आहे इथं, आणि तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो। इथं बघू शकता कशा प्रकारे गावात पूर घुसलेला आहे। ते जे गावातल्या माणसाचं घर आहे ते घर पूर्ण दबलेलं आहे आणि हे गावातली मंडळी पूर बघताना इथं। तर मित्रांनो, असं म्हणजे पाऊस जो आहे ते आमच्या गावात तो पूर्णपणे असं गावातली पूर घुसून जातो। आणि बघू शकता आता हे पूर्ण असं शाळेपर्यंत म्हणजे जे आपण इथं फिरतो वगैरे इथं पूर्णपणे असं पाणी आलेलं आहे, बघू शकता तुम्ही। आणि आता तुम्हाला मी समोरचा पण व्ह्यू दाखवणार आहे, बस थोड्या वेळात आपण तिकडे पण जाणार। ये जगह बेहद खतरनाक है, पानी का बहाव बहुत तेज है, यहाँ तो मौसम भी कड़ी परीक्षा लेता है, इसे पार करना आसान नहीं है। अशा प्रकारे यहाँ एक कदम आगे बढ़ाओ तो 2 कदम पीछे आ जाओ। तर बघू शकता इथं खूप अशी गर्दी जमलेली आहे आणि मित्रांनो, पूर काय साधा सुद्धा नाही आला, पूर्ण गावात पूर आलेला आहे। आणि आता तुम्हाला मी दाखवणार समोरचा व्ह्यू कसा आहे ती। तर बघू शकता तुम्ही आता हे पूर्ण आमचं गाव आहे मित्रांनो, बघू शकता कसे लोक जमलेले आहेत। हे राजा भाऊ, बघा मित्रांनो पूर पूर्ण याच्यात घुसलेला आहे गावातली। बघू शकता भयानक पाणी असं हे जनावर इकडे येताना। तिथं मित्रांनो पळाट्या होत्या, पळाट्याचा फास वगैरे होता, ते फास निघून गेलेला आहे। आता पाणी वाढलेलं आहे मित्रांनो खूप। ते आमच्या गावातले पाटील, बघू शकता पाणी आता वाढत चाललेलं आहे खूप। पाण्याचा प्रभाव म्हणजे खूप जास्त झालेला आहे आता, बघू शकता। बाईकराव दाजी, पूर्ण पब्लिक गावातली जमलेली आहे इथं। मित्रांनो, आता पाण्याचं खूपच म्हणजे असं पाणी वाढत आहे थोडं थोडं। तर बघू शकता मित्रांनो कशा प्रकारे आता खूपच पाण्याचा प्रभाव वाढलेला आहे। आणि तुम्हाला मी दाखवतो आता इकडे मांगलचा प्रकार, असं म्हणजे खूप इथं पाणी वाढलेलं आहे। पाण्याचा प्रभाव म्हणजे आमच्या इकडे रात्रपासून पाऊस चालू होता आणि पाऊस खूप भयानक होता। तर भयानक पावसामुळे गावात एवढा असा म्हणजे पाण्याचा एकदम कहर आलेला आहे, बघू शकता तुम्ही। हे गावातले सर्व मंडळी इथं असं पूर बघण्यासाठी आलेले आहेत। आणि विषय मित्रांनो असा आहे की काही वेळा अगोदर पाणी ना तिथं होतं त्या बाबळीपाशी, आणि काहीच वेळात मित्रांनो पाण्याचा प्रभाव एवढा वाढला की पाणी इथपर्यंत आलं। आणि आता एवढी म्हणजे मनात भीती झालेली आहे की हे जे आभाळ दिसते हे जर पाऊस जर पडला आता परत, तर या पावसामुळं म्हणजे जर पाऊस खूप जर वाढला तर पाणी गावात पण जाईल। आधीच ऑलरेडी तर गावात आलेलंच आहे, पण परत गावात जाईल, बघू शकता। हां, तर गावकऱ्यांना धोका पण होऊ शकते। आणि आता पाण्याच्या लाटा वाढलेल्या आहेत, कशा प्रकारे इथं मंडळी जमलेली आहे, बघू शकता तुम्ही। तर तुम्हाला दाखवतो मित्रांनो गावातली मंडळी कशा प्रकारे इथं अशी पब्लिक जमा झालेली आहे, बघू शकता तुम्ही। खूप म्हणजे पाण्याचा प्रभाव नाही सांग, हे काहीतरी सांगणार होता मित्रांनो, पण यांना काय सांगितलं नाही आहे। तर आता बघू शकता तुम्हाला म्हणजे विसरायची बिमारी आहे त्याला, त्याच्यामुळे ते विसरून गेलेलं आहे। आणि आता बघू शकता तुम्ही कशा प्रकारे इथं लोक जमलेले आहेत। आणि हे जे ट्रॅक्टरचे साहित्य वगैरे असते, बघू शकता ट्रॅक्टरचे साहित्य वगैरे जे आहेत ते इथं आहेत मित्रांनो। काही मला तर वाटते गेले पण, आणि त्याच्या कोंबड्या वगैरे आहेत ते मित्रांनो पूर्ण घरात डुबलेलं आहे, बघू शकता। आणि पाणी मित्रांनो बघू शकता, मग पाण्याची पातळी तिथंच होती आणि आता पाणी खूप वाढलेलं आहे। तर बघा आता इथं पब्लिक किती आलेली आहे, खूप सारी पब्लिक आहे। एवढी पब्लिक की खूप म्हणजे अतिशय इथं खूपच गाड्या एकदम इकडं बघू शकता, खूपच आभाळ आलेलं आहे। तर मित्रांनो बघू शकता गावात पाणी एवढं वाढलं की लेकरं बघू शकता फुल धिंगाणा, आणि पाणी एवढं वाढलं की बघा एक शेकडे पकडायले लेकरं।
इज्जत आहे, इज्जत याच्यासाठी इज्जत. हा इज्जत आहे की नाही. बघू शकता कसं पाणी वाढलेलं आहे इथं. हा ना पाणी आहे बघू शकता. इज्जत फुल. तिकडे मित्रांनो दाजी म्हणतात तिकडे जाता येईल का, पण तिकडे एवढं पाणी वाढलेलं आहे की तिकडे आपण काही दिसत नाही. भीत पडली मित्रांनो बघू शकता, भीत पडली. अरे यार शीट. अरे भाई भीत पडली मित्रांनो बघू शकता. पाण्याचा म्हणजे प्रभाव एवढा आता वाढला की खूपच झालं मित्रांनो. गेट निघून गेलं. आई शपथ काय पाणी वाढलं भावांनो बघू शकता. अरे भाई यार बघू शकता ते गेट पण निघून जाते आता मित्रांनो. आता अंदर पाणी घुसलेलं आहे. काय हे काढले का ढोर वगैरे काढले बाहेर मित्रांनो. बरं झालं त्यानं ढोर वगैरे काढले. हे गावात ते पोरं तिकडे जाऊन उभे राहिले ते बघू शकता. आता बघू शकता खूप काय असं पाणी वाढलंय. आणि हे इकडे पाण्याचा प्रभाव बघू शकता तुम्ही. आणि हे पाणी बघू शकता तुम्ही इथे कशा प्रकारे पाणी वाढलेलं आहे. तर तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो. इज्जत पाण्याची पातळी तुम्हाला एवढी दिसत आहे की बघू शकता तुम्ही इथं कशा प्रकारे पाण्याचं प्रमाण म्हणजे एवढं वाढलं मित्रांनो. थोड्याच म्हणजे तुम्हाला मी जेव्हा दाखवत होतो तेव्हा नाही का इथंच पाणी होतं आणि काही क्षणात इथपर्यंत पाणी आलंय बघू शकता तुम्ही. आता बघू शकता इथं खूप म्हणजे आता ती म्हणजे जे रस्ता होता ती पूर्णपणे पॅक झालेला आहे तिथं. आणि जे हे काका आहेत हे उघडे काका ते त्या काकाचं म्हणजे जे घर होतं बांधलेलं त्यांनी त्याची भीत वगैरे पडलेली आहे बघू शकता. हां ते जे काका दिसतात त्यांचं घर होतं ते उघडे काका आहेत ते. आणि बघू शकता ते बघा तिकडे व्ह्यू बघा तुम्ही. छान वाटते पण कसं लोकांचं नुकसान होत आहे. आणि हे कुत्रा आता हे कशाला जात आहे प्राणी तिकडं. अय भाई अरे इज्जत रे. तर बघू शकता पाणी खूप वाढलेलं आहे. आता पाऊस येतोय मित्रांनो. आता इज्जत आहे. आता छत्री पण नाही आणली आपण. आणि तुम्हाला दाखवतो मी आता पाणी खूप वाढलंय. छत्री गेली परत तिकडे घरी. मित्रांनो कसा विषय खूप गंभीर झाला आता. म्हणजे आत्तापर्यंत बघत होतो तेव्हा काही नाही वाटलं पण आता जेव्हा ती भीत वगैरे पडली त्याच्यामुळं मनाला खूप त्रास झाला. हे बघू शकता कुत्रं. तर बघू शकता तुम्ही. आपले दाजी पण ब्लॉगर आहेत मित्रांनो. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपले दाजी सोबत आहेत. आणि बघू शकता आता दाजीने आम्ही म्हणजे दोघं जण एकाच ब्लॉगिंग करत आहोत. तर बघा आता खूप असा विषय खूप मोठा झाला आहे. तर इथं खूप पाणी वाढलं म्हणजे पाण्याची पातळी म्हणजे तुम्हाला मी किती वेळा सांगू असं वाटतंय. कारण की बघू शकता तुम्ही थोडेच वेळ म्हणजे काही क्षण झाला काही सेकंद पाणी तिथं होतं आणि काहीच वेळात पाणी इथं आलं मित्रांनो बघू शकता पूर्णपणे. म्हणजे गावातलं विहार आहे हिच्या कोणत्यापर्यंत पाणी आलेलं काही विषय नाही बघू शकता लोक त्यांची वाहने वगैरे साईडला घेऊन जात आहेत कारण की आता पाणी खूपच वाढलेलं आहे आणि वरून पण पाऊस चालू झालेला आहे. बघू शकता सर्व काही बाजूला पण त्याचं वाहन त्याला बाजूला काढायचं आहे. असतात ब्लॉगिंगवर कसा नवीन ब्लॉगर आहे ना सध्या. बघा मित्रांनो फुल भाई बघू शकता. बघू शकता हे चंपा आलेला आहे पूर पाहायसाठी. खूपच पाऊस चालू झालेला आहे मित्रांनो. आणि आता आपला मोबाईल काय वॉटरप्रूफ नाही आहे त्याच्यामुळे ब्लॉगिंग थोड्या वेळासाठी बंद करूयात आणि भेटू मित्रांनो थोड्याच वेळात. आणि वरून पण पाऊस खूपच चालू आहे. हां बघू शकता पाणी कुठं होतं मगाशी ना आता पाणी कुठं आलंय. तर बघू शकता मित्रांनो कशा प्रकारे पाणी वाढलं इथं. आता तुम्हाला दाखवतो व्ह्यू. आणि बघू शकता आता इथं पूजा वगैरे चालू आहे म्हणजे खूप पाणी वाढलं ते काहीतरी असते वाटते. जादू कोई मिल गया म्हणला जादू आला मित्रांनो आमच्या गावामध्ये. बघू शकता पूजा वगैरे चालू आहे आता. कारण की मित्रांनो असा पहिल्यांदा पूर आहे की हा जो पहिल्यांदा म्हणजे गावात घुसलेला आहे. तर फुल राडा मित्रांनो कसं गावात पाणी घुसल्यामुळं. तात्कालीन मला अशी माहिती मिळाली आहे की इथं ते जे घर आहे त्याच्यामध्ये त्यांची बाईक वगैरे आहे सर्व त्यांना म्हणजे ढोरं वगैरे तर काढून घेतले पण अंदर त्यांची बाईक राहिलेली आहे. तर बघू शकता आता काय होईल ते आपल्याला काय समजून नाही राहिलं आता कारण की पाणी एवढं वाढलं आहे
ती खूपच विषय. ती भीत जी आहे मित्रांनो, ती साईडची भीत, ती भीत जवळजवळ किती 5 ते 6 फुटाची भीत आहे. ती भीत पूर्ण डुबलेली आहे. आणि इथं साईडचं जे जोतं वगैरे आहे ते जोतं पण पूर्ण पॅक झालेलं आहे. इथं जे ट्रॅक्टरची भांडी वगैरे होती, ट्रॉली वगैरे, वखर वगैरे काय असतं ते पण सर्व इथं डुबलेलं आहे मित्रांनो. कशा प्रकारे पाण्याचा प्रवाह एवढा झाला आहे म्हणजे अतिशय खूपच पाणी वाढलं इथं, बघू शकता. आता कसं खूप पाणी वाढलं इथं, काही विषय नाही. आणि बघू शकता हे पाणी एवढं वाढलं आहे की खूपच म्हणजे इथपर्यंत पाणी आलं आहे, म्हणजे एवढा विषय गंभीर झाला मित्रांनो. बघण्यासाठी चांगला आहे मित्रांनो, बाकी काही विषय नाही. खूप नुकसान झालं इथं आज आमच्या गावातली. तर बघू शकता तिकडे जे आहेत ते गावातले लोक अटकलेले आहेत. ते त्यांना आता तिकडेच थांबावं लागणार आहे, कारण की त्यांना अलीकडं काय येता येणार नाही. बघू शकता पूल म्हणजे इथं कसा माहोल आहे. माहोल मित्रांनो तुम्हाला सांगतानीच असं वाटतंय, पण मनात जे आहे ते खूप दुःख आहे मित्रांनो. कारण की गावात एवढं पाणी आलं आहे, खूप म्हणजे हे खूप विषय गंभीर आहे मित्रांनो. तिकडं बघू शकता तुम्ही जे आहे, तुम्हाला तिकडे असं ज्वालामुखी फुटल्यासारखं दिसेल मित्रांनो. बघा तुम्हाला दाखवतो मी आता. फुल तर दिसतच नाही हो, म्हणजे फुल फारच दूर आहे तिकडं. आपण अलीकडं आहोत, फुल खूपच दूर आहे. ते फुल म्हणजे दिसायचा काही शॉर्टच नाही आहे. बघू शकता म्हणजे भाऊजीचं असं म्हणणं आहे की आमच्या गावातल्या नदीचं पुराचं दृश्य असं दिसते, जेव्हा तुम्ही त्याला बघता दुरून तेव्हाच तुम्हाला चांगले दिसते ते, पण जेव्हा ज्या प्रकारे असा काही पूर वगैरे येतो गावात, तर त्या प्रकारे असं नुकसान होऊन जाते गावाचं. बघू शकता आता माझ्या फोनची बॅटरी एकदम लो झालेली आहे, 10%वर आलेली आहे. आता 10% का जास्त वेळ टिकणार नाही आहे मित्रांनो. पण आता विषय असा आहे मित्रांनो, लाईन काय येणार नाही आहे. गावात असं पूर घुसलेला आहे, बघू शकता. खूप म्हणजे विषय एवढा गंभीर झालेला आहे की गावात पाणी घुसलेलं आहे पूर्ण प्रकारे इथं असं मित्रांनो बघू शकता. आणि तुम्हाला इथं दिसेल की ते जे घर होतं मित्रांनो, ते घराची जे भीत वगैरे आहे ती साईडची पूर्ण पडलेली आहे. त्यांचं गेट वगैरे मित्रांनो, तिच्यातनी एक बाईकसुद्धा आहे म्हणते, स्प्लेंडर बाईक आहे तिच्या अंदर. आता ती बाईक अंदर राहायला पाहिजे, त्याने दरवाजा वगैरे लॉक केला असेल तर. बघू शकता. पण आता पाणी खूपच वाढतोय मित्रांनो. तर मित्रांनो बघू शकता कशा प्रकारे पाण्याचा प्रभाव खूप वाढला आहे. तुम्ही बघू शकता इथं फुल म्हणजे असं एवढं पाणी आहे. बघू शकता कुत्रे येत आहे मित्रांनो, आणि ते कुत्रा आता अटकलेलं आहे. तर कसं येईल आता बघू काय होईल ते. अरे भाई कशाला येतोस रे तू इकडं, अरे यार. बघू शकता आपला उज्ज्वल भाऊ. मित्रांनो पाणी एवढं वाढलंय ते बघू शकता, तुम्हाला दाखवतो मी समोरचा व्ह्यू. बघा मित्रांनो एवढं पाणी वाढलंय, बघू शकता. ही गावातली शाळा आहे, आणि हे जे आपले आनंदरावचं घर आहे, याच्या घरामध्ये पण थोडंफार पाणी घुसलेलं आहे. तर मित्रांनो बघू शकता कशा प्रकारे घरात पाणी घुसलेलं आहे. तर पूर्ण एवढा म्हणजे गावात एवढा भयानक पूर आलेला आहे, आणि घरात वगैरे पाणी आलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही, हे म्हणजे आपल्या मित्राचं घर आहे, आनंदरावचं घर आहे. बघू शकता घरात पाणी जमलेलं आहे. हे बाहेरचा व्ह्यू बघू शकता तुम्ही कशा प्रकारे. इथं म्हणजे एवढा खूप नुकसान झालेलं आहे सर्वजणाचं. बघा हे आनंद राऊत. एक्सक्यूज मी आनंद राऊत, कॅन आय टेल दिस माय कॅमेरा? काही तुम्ही बोलू शकता माझ्या कॅमेऱ्याला? अरे हे पाणी आहे ना आमच्या गावामध्ये. बघू शकता हे आनंद राऊतचं घर आहे, आणि इथं पाणी घुसलेलं आहे पूर्ण. बघू शकता हे आपले आनंद राऊत. आनंद राऊत जास्त समोर जाण्याचा प्रयत्न करू नका, म्हणजे कसं तुमच्यासोबत काहीतरी वेगळंच घडून जाईल. तर बघा नाही ब्लॉग आहे आपला, ब्लॉग. हे आपल्या गावातले रॉयल शेतकरी. कसं शेतकरी भारी आहे आपला हे. आणि बघा आता खूप पाणी झालेलं आहे इथं, एवढं पाणी आहे की मित्रांनो तुम्हाला सांगू शकत नाही. इथं बघू शकता कुठं आहे कुत्रं. भैया कुत्रं कोट गेलं ते.
मित्रांनो कुत्रं ते गेलं, आता जाणार आहे वाहून, काय विषय नाही. त्यामुळे आता सांगा तुम्ही काय बोलणार होते. IBN लोकमत पत्रकार आहे का तुम्ही? नाही सर, माझं कसं आहे म्हणजे मी ना एक छोटासा ब्लॉगर आहे, कशी सध्या मी छोटासा प्रयत्न चालू आहे माझा. हां तेच आहे. हा जो पूर आहे आपल्या या वर्षाचा सर्वात मोठा महापूर आहे. हां आणि या महापुरामध्ये जवळपास 90% शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. हां, बघू शकता म्हणजे शेतकऱ्याची भावना ते व्यक्त करतात आपल्यासमोर. हो, त्याच्यामुळं आता या पुरामध्ये जे नुकसान झालं हां ते शासनानं त्याला भरीव मदत करावं अशी त्यांची अपेक्षा आहे. हां आणि जर मदत नाही केली तर शेतकरी आत्महत्या कुठंतरी थांबणारच नाही. म्हणजे हे कसं महाराष्ट्रात ही असं एक काळिंबा फासणारी घटना अशा घडत राहते, त्यामुळे अशा गोष्टी चालते. नैसर्गिक आपत्ती आहे. हां ही काही आपत्ती मानवनिर्मित नाही, नैसर्गिक आपत्ती. हां त्याच्यामुळे नैसर्गिक आपत्तीला आता कुठंतरी शासनच आपल्याला मदत करू शकते. आणि आता जे महायुतीचं जे सरकार आहे, हां आम्हाला निश्चितच असा विश्वास आहे की महायुती सरकार शेतकऱ्याला मदत करेल. हां धन्यवाद. म्हणजे काकांचं मत असं आहे की इथं अशा प्रकारे जर पूर वगैरे आला तर शेतकऱ्यांचं म्हणजे खूप सारं नुकसान होते. कारण की आता बघू शकता इकडं अशा प्रकारे म्हणजे खूप सारे वावरं आहेत, त्या वावरांचं खूप सारं नुकसान झालं असेल. म्हणजे पीक वगैरे कापूस वगैरे होता, म्हणजे असं तोंडी येणारा घास जे आहे ते या पुरांनी असा सगळा घेऊन गेलेला आहे. आता बघू शकता खूप पूर आहे इथं. ते तिकडं पण एक जे लवण आहे त्या लवणाचं पाणी येते मित्रांनो, ते लवण पण पूर्ण पॅक झालं. ते जे म्हणजे गावातली मशानभूमी आहे, आणि ते कुत्रं पण गेलं आहे मित्रांनो. बघू शकता कुत्रं पण गेलं आहे, काय विषय नाही. बघू शकता कशा प्रकारे खूप पाणी आहे मित्रांनो इथं. दाखवतो तुम्हाला समोरचा व्ह्यू आता. बघा मित्रांनो ते अटकलेले मुलं, ते अटकलेले मुलं बघू शकता कशा प्रकारे म्हणजे गावात एवढं खूप असं पाणी जमलेलं आहे मित्रांनो. या घरात पण पाणी घुसलेलं आहे, आणि इथं सर्व प्रकारे म्हणजे गाव जे आहे इथं हे खुलं होतं पूर्ण, आता संपूर्णपणे इथं पाणी म्हणजे अंदर गेलेलं आहे. आणि हे बघू शकता लेकरं अवकाळीपणा करताना, यांना हे समजत नाही अवकाळीपणा ते जाऊसुद्धा शकतात. कारण की मित्रांनो हे अवकाळीपणा यांना महागात पडू शकतो. हे बघू शकता यांना असं वाटते, मला वाटते की यांना दिसलेलं आहे अजगर वगैरे, म्हणून हे चिदरतात आहे असं. कसं आहे मित्रांनो, एवढ्या पाण्यात सरप वगैरे नाही, काय जास्त मोठी गोष्ट नाही, नॉर्मल आहे. पण तुमच्या आयुष्याकडे तुम्ही थोडं बघा, म्हणजे कसं एवढ्या पाण्यात जर तुम्ही गेले तुमचं काही नाही राहणार आहे. तर मित्रांनो आजचा ब्लॉग इथंच संपवतो आणि भेटू नंतरच्या ब्लॉगमध्ये.